गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. GM सर्वांना जे हवं ते मिळो. चला असो. तर सकाळची सुरुवात झाली होती. माझी तर सुरुवात अगोदरच होती, कारण पाणी आमच्या इथं लवकर सुटतं, त्याच्यामुळं मला लवकरच उठावं लागतं. अगोदर काही उठत नव्हते, पण मी रूम शिफ्ट गेली आहे दुसरीकडे, त्याच्यामुळं इथं वॉटर सप्लायचं पाणी हे पहाटेचं सुटतं फक्त 5 वाजता आणि ते 2 तास असतं, त्याच्यामुळं मला लवकरच उठावं लागतं. त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करण्याच्या अगोदरच माझं सगळं झालेलं असतं. दादाही स्कूलला गेलेला असतो आणि माझे मिस्टरही डबा वगैरे घेऊन कामाला गेलेले असतात, त्याच्यामुळे माझं सगळं काम झालेलं असतं. आणि जे छोटे मोठे राहतात ते मी व्हिडिओ शूट करत असते आणि तेच तुम्हाला पण शेअर करत असते. तर असो, जी छोटी मोठी काही कामं राहिली होती ती पटपट आवरून घेतली आणि चिवला सुद्धा आंघोळ घालून घेतली. तिची तब्येत जरा बरी नाहीये, म्हणजे सध्या तर आमची पूर्ण फॅमिलीच व्हायरल इन्फेक्शनमध्ये, सर्वांना सर्दी आणि खोकला आहे. ह्या दोघांमुळं आमच्या दोघांनाही झालेलाच. तर हिचं आवरून घेतलं आणि ड्रायने केस वाळवले, कारण अगोदर सर्दी खोकला आहे, त्याच्यात केस जर सतत ओली राहिले तर जास्तच इन्फेक्शन वाढेल, त्याच्यामुळं ड्रायने. नाहीतर मी तशी तिच्या केसांना काही असं इजा होईल असं काही मी तिच्यावरती प्रोडक्ट यूज करत नाही. तर असं सगळं आवरून झालं, देवपूजा करावी म्हटलं, देवपूजाही करायला घेतली. सगळं काम करण्याच्या अगोदर देवपूजा असते बरं का, पण आज जरा माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि थोडंसं माझं महत्त्वाचं कामं पण होती, त्याच्यामुळं शेवट देवपूजा करून घेतली. मग देवपूजा ही झाली, आवरलं. परत इकडे रूममध्ये आली. इकडं पण खूप पसारा केला होता, बेड हा आवरायचा राहिला होता, क्लीन केला. आणि मला काहीतरी खायला करायचं होतं, म्हणजे सकाळचा स्वयंपाक झालाच होता, पण फक्त मी दोघांच्या डब्यापुरता करते सकाळचं, कारण मला कधी काही खाऊ वाटतं, त्याच्यामुळं मी माझ्यासाठी स्वयंपाक करत नाही, कारण परत तो वाया जातो ना, आणि मग हे आहे म्हणून ते करूशी वाटत नाही, त्याच्यासाठी मी कधीतरी माझ्यासाठी करत नाही. मग काहीतरी करावं म्हटलं, पण काहीच मला मिळालं नाही. मग म्हटलं आता मसाले भातच करावा, कारण मी आहे भात लवर, मला 3 टाईम जरी भात दिला खायला तरी मला तो चालतो. मग दुकानला गेले, दुकानातून सामान वगैरे घेतलं आणि रोडनी येताना व्हिडिओ शूट करायचा होता. तर व्हिडिओ शूट करायच्या नादात बघा माझं तांदूळच सांडलं, हातातनं तांदळाचा पुडाच खाली पडला फोनचं लॉक उघडेपर्यंत, पण बंद केला. मग मी व्हिडिओ घरी आणून सामान ठेवलं आणि ते तांदूळ उचललं, खाली पडले तसंच ठेवलं, जेवढं कागदात होतं तेवढंच घेऊन आले. आणि मग आता ती भाताची तयारी करायला घेतली. मला ना चिंच टाकून एकदम चिपचिपा भात आवडतो, तसाच करायचा होता मला, म्हणून सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या एक एक करून. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक नव्हतं, मला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची होती, पण अद्रक माझ्यात अवेलेबल नव्हतं, मंडई संपली होती. आमच्या इथं आठवड्याला मंडई असते. अजून काय टाकायला मिळते का बघत होते, पण नाही, मटार वगैरे नव्हता, त्याच्यामुळे मग आहे तेच साहित्य टाकलं, बटाटा वगैरे. आणि मग भूक तर इतकी लागली होती, आणि जेव्हा भूक खूप जास्त लागली असेल ना त्याच टायमिंगला पटकन पटकन होत नाही, कारण मला ही भूक तशीच खूप जास्त लागली होती. नाश्ता केला नव्हता मी, नाही तर सकाळचा नाश्ता असेल ना तर दुपारचं मला जेवणही लवकर लागत नाही, खूप उशिरा जेवते मी, आणि कधी कधी तर जेवतच नाही, डायरेक्टली संध्याकाळी जेवते, असं असतं. बरं असो, भाताला पण फोडणी टाकली, सगळे मसाले वगैरे टाकले, चिंच गुळाचं पाणीही टाकलं. चिंच आणि गुळ मी सतत माझ्यात अवेलेबल असतं, कारण मला भात, सांबर वगैरे किंवा कुठल्याही वस्तू आणखीन असतील काही तिखट डाळ वगैरे, तर त्याच्यात मला चिंच हवी असते, त्याच्यामुळे मी चिंच घरात ठेवते, साठवण करून ठेवते. कुठे झाड वगैरे असतील ना तर तिथनं मुलांनी गोळा करून आणल्याला मी ते घेते आणि स्वच्छ करून त्याला मीठ लावून वगैरे ठेवते बरणीत. माझ्याकडे चिंचेचा साठा असतो, नाहीतर दुकानात तर अवेलेबल कुठेही असतेच, 5-10 रुपयाची मिळतेच. तर भात होईपर्यंत मी पापड तळून घेतले होते, म्हटलं भातासोबत नाही का, पण पापड तळून झाले तरी पण भाताचं काही व्हायचं नावच नव्हतं. खूप उशीर लागत होता आज भाताला, का माहीत नाही, कारण त्याला पण कळलं होतं बहुतेक मी खूपच भुकेजले म्हणूनच. तर बराच वेळ वाट बघितल्यानंतर न झाला, एकदाचा टेस्ट केली, छान झालं होतं, पण इतकं माझं तोंड भाजलं ना, कारण खूपच गरम होता, पूर्णपणे त्याची वाफ सुद्धा गेली नव्हती, तोपर्यंतच मी काढून घेतला.
खाऊन घेतलं पटपट, कारण मला दादाला आणायला जायचं होतं शाळेत. मग पटपट उरकलं, खाऊन झालं. त्याचे काय डॉक्युमेंट्स फोटो वगैरे मला लागणार होते तिथं शाळेत जमा करण्यासाठी, ते काढून ठेवले. शोधले अगोदर, काढून ठेवले ते. मग हिचंही आवरून घेतलं. हिची आवरताना खूपच मस्ती चालू होती. ती म्हणत होती माझी शेंडी बांधू नको, नाहीतर मी येत नाही, असं तिचं चाललं होतं. मग तसंच करत करत थोडीशी मज्जा मस्ती करत आवरलं तिचंही आवरून झालं की माझंही आवरायचं राहिलं होतं. मग मी पण पटकन माझंही उरकून घेतलं, कारण 12 तर वाजत आले होते, 11:45 वाजलेच होते. मला 10 ते 15 मिनटं मला लागतात जाण्यासाठी. त्याच्यामुळं मग पटकन उरकलं, गेले. शाळेतला व्हिडिओ जास्त काही शूट वगैरे केला नाही, कारण खूप गर्दी असते. त्याच्यामुळं सडनली घरी आल्यावरती परत व्हिडिओ शूट चालू केला. आता ह्यांची मस्ती चालू होती. हा आला का नाही की घरात नुसता धिंगाणाच असतो. हिलाही सकाळपासून, तो गेल्यापासून कोणी नसतं खेळण्यासाठी. त्याच्यामुळं हा आल्यानंतर ह्या दोघांची इतकी मस्ती चालू असते ना, अफाटच, इतकाच धिंगाणा घालतात. मग त्यांची मस्ती करत म्हटलं नाही का, इतका आतमध्ये पण राडा झाला होता. मग आतलं पण किचन वगैरे क्लीन केलं सगळं, भांडी वगैरे खरकटी काढून ठेवले. अगोदर स्वयंपाक केलेला तो राडा तसाच होता. जेवण केलं आणि सडनली शाळेत गेले, त्याच्यामुळं आतला राडा तसाच राहिला होता. मग तो पटकन आवरला, सगळं क्लीन केलं, झाडू वगैरे मारला. मग बाहेरचा हॉल क्लीन करायला घेतला, म्हणून अगोदर फोन सेट केला व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि मी क्लिनिंग चालू केली. तर तोपर्यंत ह्यांनी मस्ती चालू केली, तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी हे चालू झाले. मग त्यांचंही झालं. मीही सगळा पसारा आवरून घेतला. खूप राडा झाला होता, सगळा लावून घेतला, क्लीन केलं, घर स्वच्छ केलं. आणि मग जरा खूप तहान लागली होती, बाहेरून आल्यापासून पाणीच पिले नाही मी. मग अगोदर पाणी पिले आणि जरा